येथे मी 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। येथे थोडेसे जिरे घालत आहे। थोडासा ओवा घेतलेला आहे। ओवा आपण अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे, त्यामुळे वास छान येतो। येथे थोडीशी धना पावडर घालत आहे। थोडंसं हिंग घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता इथे मी छोट्या आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालत आहे। अर्धा टोमॅटो घालत आहे। टोमॅटो ही बारीक कट केलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तुम्ही येथे लाल तिखटही घालू शकता। थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि येथे थोडीशी मेथीही मी घालत आहे कट करून। मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। येथे मी अर्धा लिंबाचा रस घालत आहे। आता लागेल असे पाणी घालत आपण पीठ मळून घेणार आहोत। पाणी एकदम लागेल असेच घालायचं आहे। एकदम भाकरीसाठी पीठ मळतो तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। भाकरी थापण्यासाठी जेवढं पीठ आपण ओलं करतो तेवढंच पीठ आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही। अशा प्रकारे पीठ छान मळून घ्यायचं आहे। आणखीन थोडंसं पाणी घालून मी मळून घेत आहे पीठ। अशा प्रकारे दाबत दाबत ते मळून घ्यायचं आहे। पीठ आता मळून झालेलं आहे। हे पीठ आपण भिजत ठेवणार नाही, लगेचच भाकरी थापायला घेणार आहे। आता आपण याची भाकरी बनवायला घेणार आहोत। अगोदर येथे मी ज्वारीचे पीठ घालत आहे। येथे मी पोळपाटावरती थापून घेणार आहे। तुम्ही ताटामध्येही थापू शकता। येथे मी एक पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे। त्याच्यावरूनही आपण ज्वारीचे पीठ घालून घेणार आहोत आणि भाकरी थापतो तसं ते थापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते हलक्या हाताने आपल्याला थापून घ्यायचं आहे। तुम्हाला जर भाकरी थापतो तसं थापता येत नसेल तर तुम्ही बेलण्याने हे हलक्या हाताने लाटून घेऊ शकता। खूप झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि हेल्दी सुद्धा खूप आहे। तुम्ही वेट लॉस मध्येही वापरू शकता। खूप सोपी आणि टेस्टी सुद्धा लागते। थोडंसं पीठ घेऊन आणखीन थोडीशी थापून घेत आहे वरून। भाकरी थापून झालेली आहे। आता आपण ती तव्यावरती घालून घेऊया। तवा गरम झालेला आहे। आता आपण वरून पाणी लावून घेऊया। एकदम भाकरीला जसे आपण पाणी लावतो तसेच पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी थोडेसे सुकले की आपण उलटून घेऊया भाकरी। भाकरी छान भाजलेली आहे एका बाजूने। आता दुसऱ्या बाजूनेही भाजली आहे का ते बघूया। आता आपण भाकरी जशी गॅसवरती भाजतो तशी आपण भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ही भाकरी भाजून घ्यायची आहे। आठवड्यातून 1-2 वेळा साध्या भाकरीच्या जागेवरती तुम्ही ही भाकरी बनवू शकता। खूप हेल्दी आहे। एक थेंबही तेलाचा वापर आपण येथे केलेला नाही, त्यामुळे ती खूप हेल्दी आहे। भाकरी भाजून झालेली आहे। आता अशीच आणखीन एक भाकरी मी भाजून घेणार आहे। त्यालाही आपण अशाच प्रकारे पाणी लावून घेऊया। भाकरी उलटून घेऊया। दुसऱ्या बाजूनेही भाजली आहे। आता आपण ती गॅसवरती भाजून घेऊया। अशी ही अगदी झटपट तयार होणारी आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागणारी अशी वेट लॉस भाकरी आपली तयार झालेली आहे। ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊया।
आता येथे मी भोपळा केलेला आहे, त्याच्याबरोबर ती सर्व करत आहे। ही भाकरी तुम्ही दह्याबरोबर तसेच पातळ भाजी बरोबरही खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। तुम्हाला ही वेट लॉस रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू।